बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर तालुक्यात महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे नागरिकांच्या कामांवर मोठा परिणाम झाला आहे। राज्यातील प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महसूल कर्मचारी दिनांक 21 एप्रिलपासून संपावर गेले असून या आंदोलनात देगलूर तालुक्यातील कर्मचारीही सक्रियपणे सहभागी झाले आहेत। आज संपाचा दुसरा दिवस असून त्यामुळे शासकीय कामकाज ठप्प झाले आहे। जमीन नोंदी, दाखले आणि इतर महत्त्वाची कामे प्रलंबित राहिल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। नागरिकांकडून सरकारने तात्काळ यावर तोडगा काढावा आणि कामकाज सुरळीत करावे अशी जोरदार मागणी होत आहे। जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या देगलूर शाखेच्या निवेदनानुसार हा संप पुकारण्यात आला आहे। तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी सांगितले की या संपाबाबत प्रशासनाला पूर्वकल्पना देण्यात आली होती। या संपामध्ये अध्यक्ष पूनम बलुले, उपाध्यक्ष सचिन कोणेरी, सचिव हनुमंत नुकलवार, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वरी इल्तेपवार यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे। सरकार यावर काय निर्णय घेणार, नागरिकांच्या समस्या कधी सुटणार यावर आमची नजर कायम राहणार आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी NCN न्यूज टीव्ही ला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार, मी साकपडेल NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता राज्य कर्मचारी संपावर असल्यामुळे तशाच पद्धतीनं नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील तहसील कर्मचारी, महसूल कर्मचारी या ठिकाणी संपावर असल्यामुळे संपूर्ण या ठिकाणी सुखसुकाट दिसून येते। देगलूर तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी सुद्धा कर्मचारी संपावर आहेत आणि नागरिकांची मोठी हळसाळ या ठिकाणी होत आहेत। नागरिक खूप लांब पल्ल्याहून या ठिकाणी येत आहेत आणि इथं आल्यानंतर त्यांना कळत आहे की संपावर गेलेले असल्यामुळे ते परत जात आहेत आणि मोठा या ठिकाणी लोकांना त्रास नाहक सहन करावा लागते। लवकरात लवकर हा जर संप मिटला तर कर्मचारी इथल्या नागरिकांची जी समस्या आहेत ते सुद्धा प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा घेऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज 21 तारखेपासून आज 23 तारीख आहे, 3-4 दिवसापासून नागरिक हे या ठिकाणी हेलपाटे मारत आहेत। तरी ही संप कधी सुटेल बेमुदत संपाचा इशारा या ठिकाणी राज्य कर्मचाऱ्यांचा देण्यात आला होता आणि ते आता 3 दिवस झाले तरी त्यांचा काही तोडगा निघालेला नसल्यामुळे आजही सुद्धा तशाच पद्धतीनं हा संप चालूच आहे। तरी देगलूर तालुक्यातील सर्व नागरिकांना, शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की आपण जेव्हा हे संप संपेल त्यावेळेसच देगलूर तहसील कार्यालयाकडे येण्यास भाग पडावे आणि त्यानंतरच इकडे यावे आणि आपल्या कामाची जे काही दखल आहे त्यावेळेस मिळेल। त्या अगोदर आल्यास आपल्याला या ठिकाणी कोणताही कर्मचारी आढळून येणार नाही। आपला हेलपाटा किंवा आपली चक्कर या ठिकाणी वाया जाऊ नये अशा उन्हाच्या कडाक्यामध्ये आता उन्हाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पारा वाढलेला आहे आणि आपण जर उन्हाच्या कडाक्यामध्ये जर तहसील कार्यालयाला आलो आणि या ठिकाणी कोणी भेटत नसेल तर आपली चक्कर वाया जाईल आणि आपल्याला उन्हाचा सुद्धा या ठिकाणी चक्कर बसू शकते। त्यासाठी कोणी बिनकामी घराच्या बाहेर सुद्धा नाही। आता ऊन हा 41 अंशाच्या वर सुद्धा या ठिकाणी वातावरणाला गेलेला आहे। तरी आज आपण पाहू शकता देगलूर तहसील कार्यालय या ठिकाणी संपूर्ण सुखसुकाट आहे। एकही कर्मचारी या ठिकाणी नाही संपावर असल्यामुळे आणि हा संप बेमुदत आहे। त्यामुळे माणसासोबत मी साकपडेल NCN न्यूज टीव्ही।